आणि पहिलंच कॅरेक्टर माझं होतं की झोपलेलं आहे, असं डुलक्या घेतोय झोपलेला, असं सुरुवात होती. हे मला आठवतं. पण ती सुरुवात अशी झाली की मी झोपलेलो डुलक्या घेतो. तर ती खरंच डुलक्या घेत होता? घेत नाही, खरंच नाही, मी ऍक्टिंग केली. आता ती पण ऍक्टिंग केली डुलक्या घ्यायची, पण त्याला ती आवडली असेल, एवढी नॅचरल ऍक्टिंग होतो डुलक्या घ्यायची. पण मग असं मग सुरू झालं. मग दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी किती गर्लफ्रेंड्स होत्या? असेल 2, 3, 4. आज काय 2, 3, 4? पहिलं ते डिवोर्स झाला माझा. त्याच्यानंतर माझा मुलगा आता मला चिडवतो, काय तुम्ही जी मला एक फटका खाल्ल्यानंतर मॅच्युरिटी आली. आता 2 बॉयफ्रेंड, 3 बॉयफ्रेंड, चांगली गोष्ट आहे ती. त्यांचा मुलगा म्हणून ह्याला काहीतरी येत असेल म्हणून मला एका घेतलं. लग्न होण्याच्या आधीच सासरी पाठवलं. त्या मुलाची आई खूप आजारी होती, त्यावेळी माझी मुलगी त्यांच्याकडे जाऊन राहिली लग्नाच्या आधी. तुम्ही मुलीला फ्रीडम देता आणि मुलाला रिस्ट्रिक्शन्स टाकता. तसं मी समोरच्या चुकांमधून शिकलोय बरंच. इंडस्ट्रीमध्ये एका पाठोपाठ एक नाटकं बंद पडत गेली. इंडस्ट्रीत जवळजवळ म्हणजे दारूविषयी खूप भयंकर चीड आहे. पण त्या गोष्टीमुळे चीड आहे कारण फटके बसले इंडस्ट्रीला. आयुष्यात हेल्थवर जास्त लक्ष दिलं. पैसे भले कमी मिळाले, नाही मिळाले, कोणी बुडवलं, ठीक आहे. तुम्ही नॉनव्हेज का नाही खात? ती वारल्यानंतर मी ठरवलं की नॉनव्हेज मला दुसऱ्या कोणाच्या हातचं खायचं नाही. बघण्याचा कार्यक्रम झाल्या होकार कळवणं हे ती चूक झाली माझी. मुंबईत मोठ्या घरात राहण्याचा वेगळाच. अगं मुंबई धुवायची तेव्हा. मुंबई धुवायचे, गाड्या यायच्या आणि स्वच्छ व्हायचे रस्ते. ते आम्ही बघितलंय. ट्राम बघितलं, ट्राम मध्ये फिरलोय. पण ते खूप लहान हो, धुरकडच आठव. 5 पैसे वगैरे तिकीट वगैरे. इतकं वेगळं काहीतरी असेल असं वाटतं, कारण आता गर्दी, धूळ, माणसं सगळंच वाढलंय तिथे. त्यामुळे त्याचं कारण आपणच आहोत. तर झालंच. त्यामुळे ती त्यावेळी पण होतं, माणसं होती, पण अस्वच्छता वगैरे अशी नव्हती. म्हणजे त्यांच्या मना अंगातच होती की असे थुकणं विकणं असं नव्हतंच ना प्रकार. जरी पानं जरी ठेले असले तरी आम्ही रस्त्यावर झोपायचो गल्लीत. रस्त्यावर? रस्त्यावर लागून अशी लाईन असायची, सगळे लोक झोपलेले असायचे रस्त्यावर. गाड्या वगैरे नव्हत्या, धूळ नव्हती, काही नव्हतं. आतमध्ये गरम होतं, असं एवढे लोक घरात. तर मग लहान मुलं आम्ही सगळी बाहेर टाइमपास म्हणून रस्त्यावर झोपायचो. म्हणजे त्या खेतवाडीच्या 7व्या गल्लीत. हे म्हणजे स्वप्नात पण खरं वाटणार नाही एवढं ड्रीम. बरं, पिक्चर लागायचे तर दोन्ही साईडने बघायचे. ते तुला माहितीये का? दोन्ही साईडने म्हणजे गणपतीला पिक्चर लागायचे, 14 गल्ल्या होत्या त्या. बरोबर. ते दोन्ही साईडने पडदा लावायचा, दोन्ही बाजूला प्रेक्षक. म्हणजे एकदा गुजराती साडी घातलेली बाई दिसायची, हिरोईन दिसायची. ही साधी पप्पा घातलेली साडी, ती उलट्या बाजूने दिसायचं. म्हणजे सेम पिक्चर पण दोन बाजूला. आणि मग ते अडकायची फिल्म, मग थांबायची, मग परत जोडायची. त्यात कोणतरी उंदीर सुटायचा, मग बोंबा बोंब. सगळं बघितलंय. तेव्हापासून मला वाटतं फिल्म्स ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला फिल्म्स इंट्रोड्यूस झाल्या. हो, तेव्हा फिल्म्स बघणं, म्हणजे रस्त्यावर इंट्रोड्यूस झाल्या. कारण तेव्हा तेवढं फिल्म कल्चर तितकं होतं नव्हतं तुमच्या बाबतीत? कसं होतं? नव्हतं त्यावेळी. म्हणजे गोरेगावला मी राहायचो तेव्हा माझी मावशी धावत जाऊन सीटला रुमाल बांधायची, लगेच इतकं अडवायची. धावत जाऊन पहिले बाकडे असायचे ना, त्या धावायची पिक्चरला तिकीट घेऊन दात सोडायचे. सोडलं की ती धावत जाऊन रुमाल बांधायची आधी. सीट फिक्स अशी होती. तिकिटाचे नंबर वगैरे नव्हते. म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट. माझ्या बाबाचा तर एक एवढा फनी किस्सा आहे. तो लहान होता फार, आणि माझी आजी त्याला तरी पण घेऊन जायची, पण ती त्याला झोपवायची तिथे, कारण तो रडला तर बरं सगळ्यांना प्रॉब्लेम. थिएटर मध्ये खाली पायाशी. पण हे सांगितलं काय, म्हणजे असं होतं माझं आता की हे ऍक्च्युली केलंय तेव्हाच्या लोकांनी. होते तसे, म्हणजे पायाशी बाळाला झोपायची आणि मूवी बघायची. ओ माय गॉड, काय कन्व्हिक्शन. मूवी बघायची ना. म्हणजे आणि ते बाळाला झोपून हे इम्पॉर्टंट. सही आहे.
मला मी म्हटलं तसं मी सुरुवात करते. वेलकम टू बॉईज टॉक सर. खूप काम आयुष्य, म्हणजे मी आयुष्य म्हणणार नाही, मी फार लहान आहे, पण खूप सुरुवातीपासून मी तुमचं काम बघते, अगदी वयाच्या लहान वयापासनं. त्यामुळे इतकं ते असं भरलंय ना मनात की अरे सुनील सर खूप ग्रेट आहेत, खूप भारी आहेत. खूप काम केलं एवढं. हा, म्हणजे कन्सिस्टंटली काम केलंय हे खूप नशिबाने, वर्षाची दया. सो माझं सेगमेंटचं नाव आहे बॉईज टॉक, आणि सुरुवातीलाच मी तुमच्या बालपणात जाणार आहे आणि मला जाणून घ्यायचं तुम्हाला एक, म्हणजे तुमच्या पिढीला एक असतं ना की आमच्या काळात ना तेव्हा असं होतं, आणि ती सुरुवात झालीच आहे आपली मुंबई, तुमच्या काळातली मुंबई सांगण्यापासून. सो काय काय होतं तुमच्या काळात, मला ऐकायला आवडेल. माझ्या काळात आमच्या वेळी ना काय फिल्मच होत्या आणि नाटकं. तर नाटकं बघण्याचं वगैरे माझे वडील एक राज्यनाट्य स्पर्धा वगैरे असे करायचे. त्यामुळे आम्ही लहान होतो, आम्हाला काय माहिती नाही ना. त्यामुळे आम्ही इतर खूप गोष्टी केल्या, स्पोर्ट्स केल्या. क्रिकेट खेळायचो, रस्त्यावर खेळायचो क्रिकेट, मैदानात खेळायचो. क्रिकेटशी संबंध म्हणजे नाटकाशी संबंध नव्हता. मग एक दिवशी आमच्याकडे कसं, आमच्या कॉलनीमध्ये एकांक व्हायच्या, म्हणजे अख्ख्या 6 रोड होते, 6 रोडची मिळून एक सत्यनारायण पूजा असायची. आणि इतके सगळे लोक एकत्र, आता मी त्या ठिकाणी गेलो ना तर प्रत्येक रोडचे 2 गणपती असतात. त्यामुळे सत्यनारायण पूजा 2 असतात एका प्रत्येक रोडच्या. रोड म्हणजे तुम्ही गल्ल्या म्हणताय का? नाही, रोड असायचे, रोड गल्ल्या असे नव्हत्या, रोड असायचे, रोड. आणि ते 6 रोड होते आणि त्या 6 रोडची मिळून एक सत्यनारायण पूजा होती. त्यामुळे 6 रोडची लोक एकत्र येऊन जे काय सेलिब्रेट करायचे, पूजा सेलिब्रेट करायचे. मग एकांका व्हायच्या त्याच्यात. मग त्याच्यात एक दिवस, म्हणजे 2 दिवस, एक दिवस एकांकिका आणि एक दिवस एक अख्खं नाटक बसवायचे. ते की 6 रोडचे कलाकार घेऊन एक नाटक बसवायचे. एक माणूस घेऊन बसवायचं नाटक. मग मला एकांका करायच्या वेळी मला म्हणाले की एक हे होता डिरेक्टर, तो म्हणाला अरे याचे वडील काम करतात, हा पण करत असेल. आम्ही लहान काम करायचे. हा, म्हणजे एक राज्यनाट्य स्पर्धा वगैरे. त्यावेळी पद्धत नव्हती का पूर्ण वेळ वाहून घ्यायचं नाटकाला वगैरे. नोकरी करून नाटक करायचे. म्हणजे वडील, तशी रिस्क होती ना, स्थैर्य नव्हतं ना या क्षेत्रात. आता कसं स्थैर्य आलंय, बरेच नाटक आहे, TV आहे, सिरियल आहे, ऍड आहे, सगळं आपण काही करू शकतो. पूर्वी फक्त नाटक आणि फिल्मच. त्यामुळे आमची मुलं, आम्ही लहान, तर वडील त्यामुळे ती रिस्क घेतली नाही. ते इन्कम टॅक्समध्ये होते, व्यवस्थित नोकरी होती आणि त्याच्यातनं वेळ मिळेल तसं त्यांचा ग्रुप होता, ते राज्यनाट्य स्पर्धा करायचे. तर त्यांचा मुलगा म्हणून ह्याला काहीतरी येत असेल म्हणून मला एका एकांकात घेतलं. मग ती एकांक होती बराई मंडळी नावाची काहीतरी. आणि पहिलंच कॅरेक्टर माझं होतं की झोपलेलं आहे, असं डोलक्या घेतोय झोपलेला, असं सुरुवात होती. हे मला आठवतं. पण ती सुरुवात अशी झाली की मी झोपलेला डोलक्या घेतो. तर ती खरंच डोलक्या घेत नाही, खरंच नाही, मी ऍक्टिंग केली. आता ती पण ऍक्टिंग केली डोलक्या घ्यायची, पण त्याला ती आवडली असेल. एवढी नॅचरल ऍक्टिंग होतो डोलक्या घ्यायची. पण मग असं सुरू झालं. मग 2ऱ्या वर्षी, 3ऱ्या वर्षी. आणि मग तिथून नाटक म्हणून आम्हाला तिथनं एक शिंदे म्हणून होता डिरेक्टर, रवी शिंदे म्हणून. त्याच्याकडे मी थोडंसं, आम्हाला बसवलं त्याने नाटकं. त्याच्याकडे जे काय तोडकं मोडकं ज्ञान मिळालं त्याच्यावर आम्ही नाटक करायला लागलो. मग एकांक स्पर्धा करायला लागलो. तिकडे 6 रोडची एकांक स्पर्धा असायच्या. नंतर त्याच्यामध्ये मी एकांक बसवली होती. सायलेन्स काटला चालू आहे वगैरे, त्याला सगळी बक्षिसे मिळाली होती. बरोबर काय. त्यामुळे मग तिकडे खूप इंटरेस्ट निर्माण झाला नाटकाबद्दल. बरं. आणि पण तेव्हा शिक्षण असं नसेल नाटकाचं, कारण नाही, अजिबात नाही. मी कुठे शिक्षण घेतलं काही, तसं काही नव्हतं. शिक्षण मिळालं विजयाबाईंकडनं. विजया मेहतांकडे मी पहिलं जे नाटक केलं बॅरिस्टर, ते विजया मेहतांकडे केलं. आणि माझा बेसच इतका मजबूत झाला विजयाबाईंकडे काम केल्यामुळे. त्यामुळे गुरु आहेत. त्यामुळे पुढे प्रवास अत्यंत सोपा आणि व्यवस्थित काय करायचं मला माहिती आहे. अभिनय म्हणून विजयाबाईंकडनं आम्हाला ते कळलं. त्यांची पद्धत वेगळी होती सांगायची. वेगळी म्हणजे कशा अर्थाने? म्हणजे कसं आहे की ते बसायचे एका जागी. उभं राहून तू असं कर, तू असं कर नाही सांगायचे. मी एकदा मला सांगितलं की तू म्हातारा आहेस आणि तू डोक्यावर
हंडा घेऊन, कमरेवर हंडा घेऊन काही पाणी भरतोयस आणि तू येतोयस. मी आपलं परंपरागत म्हातारे जे असे 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 करतात आणि येतात ना, आम्हाला तेवढंच माहिती. तर बाई म्हणाले, नाही असं नाही, असं नाही, तू कधी बघितलंस का म्हातारा कमरेतनं वाकलेला? नाही ना. नाही, तो म्हातारे कमरेतनं न वाकत, हे खांद्यातनं वागतात. एवढं मग तू ऑब्झर्व कर म्हातारे कसे. मग हो बरोबर आहे, बरोबर. मग मी चालून दाखवलं त्यांना, मग असं कर, मग आहे बरोबर आहे. मग मला म्हणाले की त्यावेळी मी नोकरी करायचो याच्यामध्ये, न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये. तर बाई म्हणाल्या की विक्रम आहे ना, विक्रम गोखले, विक्रम तुझा मुलगा आहे आणि सुहास जोशी तुझी मुलगी आहे. आता तू त्यांना सांगायचं की काय नाटक आणि हे करताय तुम्ही, नोकरी करा, शिका चांगलं, हे बरं नाही आहे असं मी बोलतो. आणि मग ते बोलायचे, मग मी प्रश्न बाप म्हणून त्यांच्याशी बोलायचो, मग ते मुलं म्हणून आम्हाला करायचं. अरे नाही रे बाबा, असं इम्प्रोव्हाइज करायला लागलो आपल्या कल्पनेने. मग इम्प्रोव्हायझेशन तेव्हापासून सुरू झालं आमचं. काय इम्प्रोव्हाइज करायचं, मी कसं करायचं, कसे विचार म्हणून काय पद्धतीने करतो, त्या क्षणी आपण जे काय विचार करतो. मग विक्रम पण तसंच होता ना, तो पण त्या पद्धतीने बोलायला लागला. आणि मग मला कळलं की हे असं करायला लागतं ऍक्टिंग म्हणून. म्हणजे आता बघा माझी ऍक्टिंग, असं नाही करायचं. इट्स अ प्रोसेस. असं झालं पाहिजे. इम्प्रोव्हायझेशन आहे शेवटी अभिनय म्हणजे काय. व्हेरी ट्रू. त्या काळात मला वाटतं टेरेसवरती बिल्डिंग, टेरेसमध्ये केलं होतं. हा, हे मला नवीन आहे. म्हणजे मी प्रयोग मालाड संस्था होते माझी, मालाडची संस्था, प्रयोग मालाड म्हणून. बरोबर. तर त्याच्यामुळे ते आम्ही एकांग स्पर्धा करायचो. बरं कसं असतं, एकांग स्पर्धात पैसे पण लागतात ना उतरायला. तर ते पैसे कुठनं, काही लोक डॉक्टर होते, काही आमचे मेन डॉक्टर होते, मामा म्हणायचो आम्ही त्यांना, की ते काही पैसे द्यायचे. पण तसं ते लिमिटेशन असायचं ना. मग आता पैसे आणायचे कुठून, तर मग आम्ही टेरेस शोची कल्पना आणली. आमचं एक दिलीप म्हात्रे म्हणून आहे, त्याने काय करतो, आम्ही सोसायटी, आम्ही एक प्रोग्राम बसवला होता, 1-1.5 तासाचा. मग त्याच्यामध्ये एक वस्त्रहरणचा हे करायचा, प्रवेश करायचा, मी नटसम्राटचा एक प्रवेश करायचो, कुठला एक नाटकाचा सीन करायचो, या छोट्या छोट्या गोष्टी करायचो. आणि आम्ही काय करायचो, केल्या एक असा प्रोग्राम बसवला. तर मग सोसायटीमध्ये आम्ही काय डबा घ्यायचो, एक डबा, आणि वाजवायचो टक 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 टक, आणि आवाज व्हायचे की आले आले आले. मग आम्ही वर गच्चीवर जायचो. गच्चीवर झालं की सगळे लोक, सोसायटीमधले लोक इकडनं तिकडनं गोळा व्हायचे. आधी त्यांना सांगितलेलं असायचं की आम्ही येतोय, प्रयोग करतोय. मग आम्ही जाऊन करायचो प्रयोग, आणि डबा ठेवलेला असायचा. आवडला प्रयोग तर जेवढे पैसे असतील, तुम्हाला 5 रुपये टाका, 1 रुपया टाका, 10 रुपये टाका, ते डब्यात टाकायचे. मग ते जमलेल्या पैशावर आम्ही पुढे स्पर्धा करायचो, एकांग स्पर्धा. म्हणजे बिझनेस मॉडेल झालंय अक्षरशः. पण ते 200 आम्ही टेरेस शोज केले. 200. आणि 200व्या प्रयोगाला दत्ता भट आले होते. अरे वा. ते आम्ही मोठ्या गच्चीवर केलं होतं. पण हे मला इंटरेस्टिंग वाटतंय आणि हे खूप लॉजिकल पण वाटतंय. म्हणजे बिल्डिंग मध्ये जायचंय, खूप त्रास पण नाही, वरतीच जायचं आणि शो मिळतोय अख्खा बघायला. किती भारी आहे. एक घोडभर पाणी नावाची एकांक करायचो. ती अर्धा तासाची एकांक असायची. त्याच्यात पण ते टेरेसवर करायचो. त्याच्यावर असा सीन होतो की मला मारतात, पण मारायचा सीन मी एकटाच करतो, बाकी मला कोण मारत नाही. पण असं दाखवायचं की मला खूप लोक मारतायत, तर मी उडायचो, आपटायचो, उडायचो, आपटायचो, गच्चीवर करायचो. तर ते सगळं केलंय. त्या लाईटवरनं, त्या इफेक्टवरनं मी तडफडतोय, मला लोक मारतायत, असा इफेक्ट यायचा. तो गच्चीवर करायचा. मग ते लागणं वगैरे सगळं व्हायचं. पण ती हे होते ना, जोश होता आपल्याला करायचं. तुमचं वय यावेळेला, म्हणजे या दरम्यान काय होतं, काय आता माहिती नाही मला, तसं लक्षात नाही. पण 26च्या आले, 21-22 कॉलेज नंतरच म्हणा, ग्रॅज्युएट झाल्यानंतर 76ला ग्रॅज्युएट झालो. तर मग त्याच्यानंतर 80 वगैरे बघ ना, 80-85, 85 वर आम्ही राज्य स्पर्धा वगैरे करायचो, 80 to 85. आणि मग तेव्हा अभ्यास, काय संबंध अभ्यासाशी. मी कधीही कॉलेजमध्ये अटेंड केलं नाही, परीक्षा अटेंड केलं नाही, तरी आम्हाला फॉर्म मिळायचे वगैरे. तर म्हणजे माझी गंमत अशी की मी खूप कॉलेज लाईफ एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. एकांग स्पर्धा केलं, टेनिस क्वाईट, रिंग टेनिस ती कॉम्पिटिशन, त्याच्यात मी युनिव्हर्सिटीचं बक्षीस मिळालं होतं. ती आता बंद झाली.
असं खूप क्रिकेट खेळायचो आम्ही. नंतर हे एकांकिका स्पर्धा वगैरे करायचो. त्यामुळे अभ्यास करायला वेळ नाही. मग मला एकदा मी जेव्हा काय म्हणतात त्याला एक शेवटचं वर्ष संपलं ना, ते काहीतरी गेट टुगेदर असतं ना कॉलेज तर्फे. तर मला तिकडचे प्रोफेसर म्हणाले, सुनील तुमने लाइफ एंजॉय की है, कॉलेज लाइफ एक ही लड़का है तूने लाइफ एंजॉय की है कॉलेज का. आणि त्याने मला एक हिंदी एकांकिका बघितली का मराठी एकांकिका बघितली होती, आणि अशी साधा माणूस, असा रडवणारा माणूस, तर तो प्रोफेसर बघून रडायचा. तेव्हा त्याने सांगितलं की इतकं मला रडायला आलं, आणि तो माझ्या प्रेमात पडला. त्यामुळे ते कसे होते, ते मुस्लिम प्रोफेसर होते मेमन म्हणून. तर ते म्हणाले की तूने सुनील तूने एन्जॉय किया है लाईफ, याने कॉलेज लाईफ तूने एन्जॉय किया आहे. तर त्या पद्धतीने मला मजा आली, कारण ते वर्ष पहिल्याच वर्षी ज्या वर्षी कॉलेज ओपन झालं त्या वर्षापासून मी तिथे जॉईन झालं कॉलेजमध्ये, दालमिया कॉलेजमध्ये. त्याच वर्षी ओपन, आमची पहिली बॅच त्या कॉलेजमधनं बीकॉम होऊन बाहेर पडलेली. असं मुंबईमध्ये हे एक कल्चर असतं बघा की खूप सारे टीचर्स किंवा प्रोफेसर्स हे नॉन मराठी असतात. तुमच्या बाबतीत कसं, म्हणजे आता तुम्ही मुस्लिम टीचरचा उल्लेख केला म्हणून. तेलंग म्हणून प्रोफेसर होते, नंतर एक सदाशिव नावाचे साऊथ इंडियन प्रोफेसर, ते तर अजून मला ओळखतात. ते माझ्या बहिणीचे बहीण पण प्रोफेसर आहे ना, हो ती झाली, रिटायर झाली ती. तर तिने PhD केली. तर ते काय म्हणतात त्याला, PhDला ते शिकवतात, ते त्यांचे गाईड करणारे असतात ते PhD साठी. तर ते होते सदाशिव, म्हणजे मला शिकवायचे. तर ते माझं कौतुक तिच्याकडे करायचे, माझ्या बहिणीकडे, की हो अच्छा. तर ते आवडतं हे होतं, विद्यार्थी होतो. जरी मी शिव्या खाल्ल्यात वगैरे, तू अटेंड करत नाही, हे करत नाही, ते करत नाही, पण प्रेम करायचे. मराठीच्या मॅडम होत्या, कुलकर्णी मॅडम होत्या, त्या पण खूप प्रेम करायच्या, खूप छान. म्हणजे त्यामुळे एक चांगलं रिलेशन होतं, जे हल्ली पण असतं, पण त्यावेळी जास्त चांगलं होतं. तुम्हाला 10वीला किती टक्के होते? विचारू नको. 10वी नाही, 11वी होती. अच्छा, 11वी होती. हा 11वीला 48% मार्क मिळाले. घसघशीत मताधिक्याने असं. पण त्यावेळी 75ला पहिला, त्यावेळेला म्हणजे ते मार्कांची हे पण 60% म्हणजे खूप, कट ऑफच खूप कमी होता. फर्स्ट क्लास म्हणजे 60%. मग त्यामानाने 48 खूप ओके आहे. नंबर. आणि आमच्या घरी काय, पास हो ते महत्वाचं असं होतं. हा प्रश्न विचारण्याचं कारण, तुम्ही म्हणजे त्यावेळेला आर्ट्स कॉमर्स सायन्स होतं का? नाही, मला काहीच कुठे जायचं माहीत नव्हतं. मला मजा अशी झाली की माझा काका मला ॲडमिशनसाठी आला. मला संस्कृतमध्ये चांगले मार्क मिळाले होते, मराठीत चांगले मार्क मिळाले होते. मग जायचं कुठे, तर ते कॉलेज नवीन, ते कॉमर्सचं कॉलेज होतं ना. कॉमर्सचं म्हणजे कसं आहे, पुढे तू BCom झाला, नोकरी वगैरे सगळं ते पुढे सेट होतं वडिलांचं. बरोबर. किंवा वकील हो, किंवा LLB कर वगैरे. तर मी ऐकून म्हटलं ठीक आहे. आणि माझा काका घेऊन गेला मला ॲडमिशन. पण ते सब्जेक्ट करतात ना, निवडतात ना, तर त्यांनी घेतलं सब्जेक्ट करता करता मॅथ्स घेतलं. माझा मॅथ्स, आणि माझा 36चा आकडा, जो जनरली बऱ्याच लोकांचा असतो, तसा माझाही 36चा आकडा होता मॅथ्सचा. आणि त्याने मला मॅथ्स घेतलं. तर मला लोकांनी वेड्यात काढले, तू वेडा आहेस का, मॅथ्स घेतोयस तू, ते बदल लवकर. मला टेन्शन आलं, मला येतच नाही मॅथ्स, आणि घेतलंय मॅथ्स. मग त्याच्याऐवजी पर्यायी एक ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स नावाचा सब्जेक्ट होता. मग तो पर्यायी सब्जेक्ट तो घेतला. मग ते मॅथ्स काढला. बरंच काय काय कांड केलेत. पण मला ह्याच्यामध्ये कौतुक या गोष्टीचं वाटतंय की त्यावेळेला, म्हणजे मला माहित नाही, आमच्या वेळेला तरी ॲटलिस्ट सायन्स घे, इंजिनियर बन, डॉक्टर बन, हाच जास्त हीच लाट होती. पण मार्क 48% मिळाला. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की कॉमर्सला जायला जास्त मार्क्स लागत नाही. कॉलेज अगदी शेवट नाही, कॉलेज नवीन झालं होतं ना. अच्छा, म्हणजे त्यांना पाहिजेच होते विद्यार्थी. त्यामुळे मी धावत हिरीन म्हणजे लाईन पण लावायला लागली. सांगतो काय तुला मी. एक नंबर. फॉर्म भरून झालं माझं ऍडमिशन तिकडे. सही आहे. तुम्ही काय म्हणतात त्याला, न विचार करता कॉमर्स घेतलं होतं. हो. पण आजकालची मुलं विचार करून आपलं फील्ड निवडतात.
आणि आपले कौस्तुभ अत्रे नावाचे सर आहेत जे कॉमर्स शिकवतात, खूप उत्तम शिकवतात. आणि ज्या मुलांना कॉमर्स करण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर कौस्तुभ अत्रे सरांच्या क्लासेसना भेट द्या. त्यांच्या क्लासेसचं नाव आहे ॲम्बिशन्स. आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक प्रोव्हाइड करतो. नक्की व्हिजिट करा. सो हे इंटिग्रेशन होतं. हा एपिसोड करण्यासाठी कौस्तुभ अत्रे सरांची आम्हाला खूप मदत आणि आशीर्वाद असतात. आधीच मिळाले से मला तुम्हाला काय केलं कॉमर्स. मला स्टॅटिस्टिक्सचं म्हणजे एवढं मोठं पुस्तक, संबंध नाही ना स्टॅटिस्टिक्सचा. तो पुस्तक तसंच होतं घरी. नाही गो. त्याच्यामध्ये गर्लफ्रेंडची पत्र होती काही ती लपवून ठेवली होती त्या स्टॅटिस्टिक्सच्या पुस्तकामध्ये, जी नंतर माझ्या बहिणीने उघडू लागली. काय म्हणतात त्याला, खोल काय पोलखोल. गर्लफ्रेंड होत्या की नाही तुम्हाला, म्हणजे किती गर्लफ्रेंड्स होत्या? गर्लफ्रेंड काय असेल 2, 3, 4. आज काय दोन, तीन, चार मोजले नाही मी. त्यांना आवडायचं ना, यायचे घरी. अरे सुनील आया नहीं अभी तक कॉलेज में, उसको प्रिन्सिपल ने बोलाय असं म्हणायला एक मुलगी आली होती घरी. हा काय किस्सा आहे मला? म्हणजे मी बरेच दिवस म्हणजे कॉलेजला गेलो नाही, तर तिकडे मी गेलो नाही म्हटल्यानंतर सुनं वाटायचं ना काही मुलींना. तर ती मुलगी घरी आली म्हणून सुनील को कॉलेज में बुलाया प्रिंसिपल ने, तो इसलिए मैं ये देने के लिए आई हूँ. तर मी गेल्यावर दरवाजात ती उभी गेटवर. म्हटलं क्या बुलाया? नहीं मैं नहीं बुलाया तेरे को. ओ अच्छा, म्हणजे प्रिन्सिपल ती सिंधी मुलगी होती. प्रिन्सिपल छे वेडीच काय. बापरे. आम्ही जेव्हा खेळायचो ना, तर पहिल्या मजल्यावर एक मुलगी उभी असायची, दुसऱ्या मजल्यावर एक मुलगी उभी असायची. आणि एकदा प्रोफेसरने सांगितलं, जाने दो उसके पीछे पागल मत हो जाओ, पढाई करो तुम. असं मुलींना असे झालेले आहेत किस्से. त्यामुळे ते मी मोजायच्या भानगडीत पडत नाही गर्लफ्रेंडच्या. एक नंबर. आणि मग तुमचं लग्न पण खूप तसं बघायला गेलं तर लहान वयातच झालंय. 83ला. मग पण एक पहिलं ते डिवोर्स झाला माझा. त्याच्यानंतर 87ला म्हणजे 85ला एका मुलीच्या प्रेमात पडलो. ती नाटकात काम करायची आमच्या गॅलिलिओमध्ये. मग प्रेम पुढे होऊन तिच्याशीच लग्न केलं. 87ला लग्न केलं. आणि लव्ह स्टोरी म्हणजे लव्ह मॅरेज आहे त्यामुळे लव्ह स्टोरी तर असणारच. हो, लव्ह स्टोरी म्हणजे. आणि तुमचा पॉडकास्ट झालेला नाहीये त्यामुळे आता आम्हाला ती ऐकायची. लव्ह स्टोरी काय त्याच्यामध्ये, ती कसं झालं की मला डिवोर्स झाल्यानंतर जो प्रोसेस होती 4 वर्ष, तर ती काय करायचं काही कळत नव्हतं. डिवोर्स तर मिळत नाही, आयुष्य तर चाललंय पुढे. शेवटी कंटाळून मला जाऊ दे, तर आता नाही मिळालं तर मिळालं, आपण असंच राहू वगैरे वगैरे. एक मुलगी आली नाटकाच्या सिलेक्शनला. एक आय कन्फ्युज का काय नाटक केलं होतं मी. तर एस्केप नावाची एकांग होती. तर त्याचं ऑडिशन का या टाईप सिलेक्शन. त्यावेळी काय ज्या मुलीला काम करता येतं, तयारी असेल त्यांना बोलवायचं. तर माझा एक मित्र आहे, तर तो घेऊन आला मुलीला. वडील आले तिच्याबरोबर, तिचा भाऊ आला. ते आल्याबरोबर चांगले बसलो. इलेक्शन चाललंय. मग ओके म्हणाले, ते म्हणाले ओके मी करायला तयार आहे. आम्ही चला म्हणलं कॉफी प्यायला जाऊया. कॉफी प्यायला जाताना अचानक मी माझ्या नेहमीप्रमाणे ते चौकशी वगैरे करायला लागलो. कॉफी प्यालो. आणि तिचे वडील मुळात इतके विनोदी होते, इतके विनोदी म्हणजे इतके छान आवडले मला की जो मेहुणा आहे तो पण होता. त्यांचे किस्से, त्यांच्या गप्पा गोष्टी किंवा त्यांचा एकंदर लाईफ, कारण ते पण नकलाकार होते. हां, त्यांची पण एक संस्था होती ज्याच्यामध्ये ते कित्येक वर्ष नकला करायचे, ज्या नकला मी बघितल्या आहेत. हां, मग ते असे संदर्भ कळले, ओळख निघाली. आणि मला इतकं आनंद, मी घरी आल्यानंतर सांगितलं की मला एक छान लोकांबरोबर आज मी भेट झालेली आहे त्यांची. आणि बोललोय मी त्यांच्याशी खूप छान. त्यामुळे ते आधी वडील आवडले मला, नंतर मुलगी आवडली. अरे वा. पण मग एक दिवशी मग तिला सांगितलं मी स्पष्ट की असं असं आहे, की तिला पण कळलं की हा प्रेमातच आहे. त्यामुळे मग ते जनरली असतं. पूर्वीचं असं नव्हतं की बाबा डायरेक्ट जाऊन सांगणं, किंवा थोडंसं घाबरत बोलून मग एक दिवशी सांगितलं. मग तिला कळलं. बरोबर.
मग घरी सांगायला लागलं, घरी सांगितलं तर वेळ लागला जरा. त्याच्या आधी मी तिची खूप सेवा केली. म्हणजे ती एखाद्यामध्ये काम करण्यासाठी तिचा तिच्या घराच्या जवळचा हॉल बुक केला. मग खुर्च्या उचलण्यापासून मी काम केलेलं आहे सगळं तिथे, की इम्प्रेशन पडलं पाहिजे ना की असं आहे. पण असं करता करता आता म्हटलं की यांना खरं तर सांगितलं पाहिजे. त्यावेळी केस चालू होती माझी. मग मी सांगितलं की असं असं आहे, की तिला पण धक्का बसला की इतके वर्ष आपण आहोत बरोबर बोलतोय वापरतो की बाबा ह्याच्या हा माझ्या प्रेमात आहे वगैरे. तर मग मी सांगितलं तिला की असं असं आहे की अमुक मला डिवोर्स झालेला आहे. तो मी 1 महिनाभरच ती मुलगी घरी राहिली. त्याच्यानंतर ते ब्रेकअप झालं आणि केस फाईल केली. मग त्याला बरीच वर्ष लागली, 2-1 वर्ष 4 वर्ष लागली. पण मधल्या काळात हिच्याबरोबर आम्ही जरा प्रेम प्रकरण सुरू झालं. तर तिला स्पष्ट सांगितलं, तर तिने हे घरी सांगितलं. घरी सांगितलं काहीच फरक पडला नाही. ते म्हणाले हरकत नाही, जर तुझ्या बाबतीत असं घडलं असतं तर. असं त्यांचं घर होतं. त्यांचं घर ॲक्च्युली खरंच चांगलं होतं की एवढी खोली, याच्यापेक्षा थोडी जास्त खोली असेल. तिथे 14 लोक राहायचे. 14 सगळे घरात. त्यांचं घर दरवाजा जॉईंट फॅमिली आणि त्यांचा घराचा दरवाजा कधी बंद नाही झाला. कोणी बाहेर यायचं, पाणी प्यायचं, खायला जायचे, घेऊन जायचे. कोणी काका मामा कोणी यायचे, खायचे, जेवायचे, राहायचे. 14 लोक. आणि मला मुळात ती मुलगी आवडण्याचं आणि नक्की करण्याचं कारण हे की एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी, म्हणजे माझं घर सुद्धा एकत्र कुटुंब असेल तर ती नक्कीच त्याच्यात ॲडजस्ट होईल, ह्या विचाराने मी तिच्याशी जास्त अजून जवळीक घेतली. मी जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवली, जास्त इंटरेस्ट दाखवला. कारण आणि स्वभाव पण चांगला होता तिचं. ती डॅशिंग आहे खूप. माझ्यापेक्षा ती खूप डॅशिंग. मी नाहीच आहे काहीच, तर ती खूप डॅशिंग आहे. आणि ती खूप लहान होती. माझा मुलगा आता मला चिडवतो, काय तुम्ही कोवळी काकडी पटवली त्यावेळी माझा जवळजवळ 31-32 वय होते लग्न झालं. त्यामुळे तिचं वय काहीतरी 17 वगैरे होतं. 11 वर्ष अंतर आहे आमच्या दोघांच्या मध्ये. 19व्या वर्षी मुलगी झाली तिला. सांगतो काय, तर ते असं होतं. पण तिचं सिलेक्शन का म्हणजे तिचं मी प्रेमात पडण्याचं कारण हे की घरचं वातावरण, तिचा स्वभाव. आणि काय झालं की एकदा फसल्यानंतर माणूस जरा जास्त शहाणा बनतो ना. तर त्यामुळे माझ्या बायकोला मी सांगितलंय की मी 3 मुली बघून ठेवल्या होत्या. ही कशी आहे बघूया, ती कशी बघूया, ती कशी बघूया. तर माझ्या आतेने मला सांगितलं की हे लग्नाचं डिसिजन आहे, फार महत्त्वाचं आहे. जरा नीट पारखून वगैरे विचारपूर्वक लग्न, पुढचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. कारण एकदा धोका फटके खाल्ल्यानंतर मग मी खूप विचार केला, खूप काय म्हणतात परीक्षा घेऊन बघितली. म्हणजे मी जसा आहे तसं वागून बघितलं. तर ही त्या परीक्षेला उतरली. हे माझ्या बायकोलाही माहिती आहे की मी तिला सांगितलं की 2 मुली बघितल्या होत्या वगैरे वगैरे. त्यामुळे तुम्ही आता मोकळेपणाने बोलू शकता. कारण ती त्याबद्दल चिडवते पण मला. वाव. हे एक असा प्रश्न विचारू शकते का मी, तुम्ही उत्तर द्यायचं की नाही ठरवा. कुठे चुकलं नेमकं? म्हणजे ते वय लहान होतं की काय नेमका प्रॉब्लेम? कुठे चुकलं म्हणजे जेव्हा अर्ली स्टेजमध्ये आपण लग्न करतो, प्रेमात पण पडतो म्हणण्यापेक्षा प्रेमात तर अगदी हल्लीची मुलं तर 6वी-7वीतच प्रेमात पडायला लागले. त्यामुळे ते नाही राहिलंय, तर तो पॅरामीटर नाहीये. पण जेव्हा लग्नासारखी, म्हणजे जसं तुम्ही आत्याचं सांगितलं की आत्याने तुमचं म्हटलं की लग्न हा फार महत्वाचा डिसिजन आहे. सो त्या काळात लवकर लग्न होणं हा प्रॉब्लेम होता? नाही प्रॉब्लेम. लवकर लग्न म्हणजे साधारण 18-19 मुलगा 20 वर्षाचा, तर लग्नाचा विचार करायला सुरू व्हायचा. बरोबर. पण तरी सुद्धा ती मॅच्युरिटी नसायची. ती सगळ्यात महत्वाची होती, मॅच्युरिटी. जी मला एका फटका खाल्ल्यानंतर मॅच्युरिटी आली. तर त्याच्यानंतर कसं होतं की आपण त्या भावनेमध्ये इन्व्हॉल्वमेंट होतोय, खूप इन्व्हॉल्व होतो आपण. सगळं विसरून हीच मुलगी, मला हेच सगळं आहे. मग सुरुवातीला आपण खूप कमी वेळ भेटत असतो. कसं तरी करून एकदा कधी भेटलो, दिवसातून 1 तास 2 तास अर्धा तास असं भेटलो तरी आपल्याला पुरेसं असायचं. पण त्यामुळे जास्त हुरहुर ती कधी भेटते. पण जेव्हा 24 तास भेटायला सुरुवात होते ती खरी ओळख तेव्हा कळते. 24 तास आपण जेव्हा एका व्यक्तीच्या
संपर्कात असतो, तिच्याशी व्यवहार करतो, बोलतो, चालतो, वागतो, हसतो, खेळतो, रडतो, रुसतो, रागवतो. हे ते सगळं झालं पाहिजे त्या काळात, तर तुम्ही एकमेकांची ओळख होते की होईल का नाही होईल, ह्याचा स्वभाव चांगला आहे, बरा आहे, हा रागावला तरी शांत होतो, नंतर ही रागावली तरी रुसते, आपण मनवू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला कळत जातात त्या मुलीच्या बाबतीत. तर ते करायलाच पाहिजे. म्हणजे आता कुठल्याही वयात तुम्ही हे जग बघा, पुढचंही जग बघा, कुठलंही. म्हणजे आमच्याकडे तो विचार करायला पाहिजे होता, आम्ही नाही केला, तो नंतर केला. आत्ता पुढच्या पिढीने तो विचार करावा आणि ते करतात. हल्लीची पिढी खूप विचारपूर्वक. हल्लीची पिढीचं वेगळंच आहे की माझ्या एक्स बरोबर मी पिक्चर बघायला गेले वगैरे. त्याकडे आमचं नव्हतं. एक्स म्हणजे कट म्हणजे कट, तोंडपट बघायचं नाही असं नव्हतं. आत्ता तसं नाही आहे. आता 2-2 बॉयफ्रेंड, 3-3 बॉयफ्रेंड, चांगली गोष्ट आहे ती, त्यात चुकीचं काय नाही. तुम्ही काही प्रेशर काही बोलता? नाही, प्रेशर काही काय नाही आहे, परिस्थिती आहे तशी. ऐकतो आपण एक्स बरोबर फिल्म बघायला गेली आहे ना, कॉमन. नाही, माझ्या पिढीपर्यंत तरी नाही. मी ऐकलेलं आहे. माझ्या तुम्ही माझ्यापेक्षा जास्त तरुण आहात याचा अर्थ. तू ऐकलं पण असेल पण बोलत नसेल. नाही, मी खरंच नाही ऐकलंय. मी एक्स बरोबर फिल्म बघायला जाते. आज मला एक्स भेटला माझा वगैरे वगैरे. नाही, भेटला ठीक आहे, पण फिल्म बघायला गेले. हा, आता ते कुठे पुढे काय माहिती नाही मला. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ही प्रोसेस आहे शेवटी. आणि काय मी आमच्या त्यावेळी असं म्हणायचं की योग असतात. एखादी मुलगी बघितली की हीच माझी बायको, हे जेव्हा होतं तेव्हा तुमची पत्रिका जुळणं वगैरे तिथेच झालेलं असतं. आता आम्ही कुठे पत्रिका बघितली, पण आत्ता बघितलं होतं, कळलं की 32, 36, 44 गुण जुळत आहेत. पण त्यावेळी ते जे बघून नक्की होणं मनात दोघांच्याही, तीच पत्रिका जुळणं असं, तेच झालं तरच होतं ते. बरोबर. तुम्ही जो हा मुद्दा मांडलात हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि आजच्या काळात तर फारच. कारण खूप कमी वेळ, म्हणजे तुमच्या काळामध्ये हेच होत होतं की फार कमी वेळ, म्हणजे लोक लिटरली पहिल्या भेटीमध्ये, म्हणजे बघण्याचा कार्यक्रम झाल्या होकार कळवणं हे असायचं. चूक झाली माझी. हे मला सांगायचं काय म्हणजे, पहिलं लग्न झालं की माझं एक पहिले जी होती एक, म्हणजे माझे कॉलेजमध्ये असताना एक गर्लफ्रेंड होती. तिचं ब्रेक झालं ती अशी की खूप जवळ असणं, आणि दोघांची चुकीमुळे नाही कोणाच्या, की घरी सांगितलं नव्हतं त्यामुळे असं असेल. किंवा ती ब्राह्मण मुलगी होती, मग ते घरच्यांनी दडपण आणलं, मग तिने घरच्यांचं ऐकलं. म्हटलं ठीक आहे, तुला त्यांचं ऐकायचं ऐक, आणि ते ब्रेकअप झालं. मग त्यावेळी मी असा निर्णय घेतला की वडील म्हणतील त्या मुलीशी लग्न करायचं. आणि वडिलांनी एक मुलगी आम्ही बघितलं, एक बघायचा कार्यक्रम त्यावेळी असायचा. वडील म्हणाले चांगली मुलगी करू. ओके, तुम्ही सांगाल त्या मुलीशी लग्न ठरलेलं आहे, त्याच्याशी केलं. पण ते जरा गडबड झाली, खूप मोठी स्टोरी. पण ते वडील मग म्हणाले की माझं चूक झाली, मला माफ कर. मी म्हटलं तुम्ही असं माफ करू, माझ्या आयुष्यात हे लिहिलेलं आहे, ते होणार झालं, त्यात तुमचं काय त्याच्यामध्ये. माझी पण चुकी आहे. मला जर नव्हतं पसंत तर नव्हतं पसंत, नाही म्हणायचं आहे बघा. पण मी ती त्यावेळी चूक झाली माझ्याकडून की वडील म्हणतील त्या मुलीशी, मला नाही आवडली संबंध नाही, जे वडील म्हणतील तिच्याशी लग्न करायचं. पण ते ब्रेक झाल्यानंतर मग सगळा विचार आला की आता मात्र आपण, कारण वडील पण ते त्या बाबतीत खूप विचारपूर्वक होते. ते म्हणाले आता तू तुझ्या आवडीच्या मुलीशी लग्न कर. मग मी, तुला माहिती आहे, 3 बघितल्या. दॅट स्टोरी कंटिन्यूज. पण मला म्हणायचा मुद्दा असा आहे की आपण कायम शिकत असतो ना आपल्या अनुभवातून. म्हणजे तुम्ही दुसऱ्या मॅरेजमध्येच तुम्ही ते शिकलत, पण तुम्ही हे इम्प्लिमेंट सुद्धा तुमच्या मुलीच्या बाबतीत केलं. म्हणजे तिला आधीच लग्न होण्याच्या आधीच सासरी पाठवलं. हो, तुला माहिती आहे का ती? ऑफकोर्स माहिती आहे. माझी मुलगी खूप मोठी आहे, खूप काय म्हणतात त्याला, संस्कारी. म्हणजे मी ते तिच्या आईवर देतो की जे केलेत, जे आईने संस्कार केलेत, माझे फार कमी झाले असेल, कारण मला बघून तिने शिकली असेल कदाचित ती, पण तिच्या आईचे संस्कार खूप आहे. त्यामुळे त्या मुलाची आई खूप आजारी होती. त्यावेळी माझी मुलगी त्यांच्याकडे जाऊन राहिली लग्नाच्या आधी. पण ती माझ्या आईने तिच्या आईने परमिशन दिली, मी सुद्धा परमिशन दिली. चांगलं काय जाते ना, तुला करणार तर त्याशी लग्न करणार आहे. आणि माझ्या जाव्यावर विश्वास, माझ्या मुलीवर विश्वास.
आणि तिने पूर्ण त्या सासूची सेवा केली. जवळजवळ ती सासू तिला मुलगीच मानायला लागली म्हण, किंवा माझी बायको पण जावयाला मुलासारखं करायला लागली. तिची सासू मला भाऊ म्हणायला लागली. बरे खूप अटॅच झालो. का तर ती त्यांच्याकडे जाऊन राहिली, तिची सेवा केली आणि मनापासून केली. असं नाही की बाबा आता मला लग्न करायचंय, आता सासूची आपण सेवा केली पाहिजे वगैरे नाही. तिला मनापासून वाटलं म्हणून ती गेली राहायला. बरोबर. ते लव्ह मॅरेज, तिचं पण लव्ह मॅरेज आहे. पण हे यामध्ये म्हणजे एकतर हा फॅक्टर झाला की सासू आजारी होती, दुसरा फॅक्टर हा झाला की जे पुन्हा आपण म्हणत होतो की 24 तास त्या मुलासोबत राहून बघितलं पाहिजे, त्याशिवाय कसं कळणार की तो माणूस ओव्हरऑल कसा आहे. एका तासानी 2 तासाच्या डेट्सनी हे नाही कळत. त्यामुळे हे खूप म्हणजे तुमचा हा डिसिजन एवढा रिस्पेक्टफुल आहे आणि इन्स्पायरिंग आहे की एखाद्या वडिलांनी हा डिसिजन घेऊन आपल्या मुलीला तिथे पाठवणं ही खूप मोठी रिस्क पण आहे आणि खूप मोठं चॅलेंज पण वाटतं. ते म्हणण्यापेक्षा आपल्यावर, आपल्या संस्कारावर विश्वास आणि मुलीवर प्रचंड विश्वास. माझी मुलगी आहे ना, तुला समजा खरी आहे, ती खोटे पण अजिबात करत नाही, खरी आहे. त्यामुळे मला तिच्यावर पूर्ण विश्वास. तिला वाटलं ती खरं सांगते, खोटं तर अजिबात बोलत नाही. त्यामुळे मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता. एक वेळी मी खोटं बोलेन पण ती कधीच नाही. आणि म्हणजे माझी मुलगी मला जास्त ओळखते, त्यामुळे मला माहिती आहे की मला पूर्ण विश्वास असल्यामुळे तिला सांगले जा म्हणून. मोठं डिसिजन होतं, पण जे आता तू म्हणतेस म्हणून मला त्यावेळी काही वाटलं नाही, कारण तिचा विचारच चांगला होता त्याच्यामध्ये, की ती अशीच जात नव्हती, असे टाइमपासला नव्हती. ती आईची सेवा करण्याची आजार आणि गरज होती तिला. कारण त्यांच्या घरात बाई नाहीच ना, आई आणि 2 भाऊ आणि वडील, बाई नव्हती ना. तर तिची सेवा करायला बाई म्हणून ही गेली. त्यामुळे ते फार गरजेचं होतं तिचं असणं, बाई म्हणून तिथे असणं. म्हणून मी काय वाटलं नाही मला तसं. तुमच्या घरात आणि अजून एक गोष्ट मला अशी वाटली की ही खूप म्हणजे आता ही गोष्ट खूप प्रोग्रेसिव्ह वाटते मला पर्सनली. तशीच अजून एक गोष्ट प्रोग्रेसिव्ह आहे, ती म्हणजे तुम्ही मुलीला फ्रीडम देता आणि मुलाला रिस्ट्रिक्शन्स टाकता. नाही, मुलीला फ्रीडम देण्यामागे तिच्यावर विश्वास, मुलावर फ्रीडम हे टाकणं म्हणजे येणारी मुलगी आपल्या घरात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, की ज्या मुलीवर अख्खं घर अवलंबून आहे तुझ्या डिसिजनवर. त्यामुळे सगळं जे काय करिअर आहे त्याचं करिअर, आमच्या घरातलं वातावरण, ती येणाऱ्या मुलीवर अवलंबून आहे. त्यामुळे जास्त मी लक्ष मुलावर असेल, कारण मुलीवर मला माहिती होतं की तिच्या लाईफमध्ये काय झालं आहे, तिचं काय चाललं आहे, ती क्या पद्धतीने जाते, काय मेहनत करते. म्हणजे ती 12वीत असल्यापासून नोकरी करायला लागली होती. अशा टाईपचं ती खूप मॅच्युरिटी तिला खूप आधी आली. बरोबर. कारण अनेक ठिकाणी काम केल्यामुळे ती हुशार झाली खूप. तो भाग वेगळा. पण मुलगा एक माझ्याकडनं बघितल्यानंतर, आपण जेव्हा स्वतःचं लाईफ बघतो तेव्हा आता मुलाच्या बाबतीत आपण चुका केल्या आहेत त्या मुलाकडनं होता कामा नये. त्याच्याकडनं नवीन झालं तर चालेल, पण हे माझं करिअर आहे, हे माझं लाईफ आहे, हे तुझ्या समोर आहे, मी केलेल्या चुकांपासून तुझ्या समोर आहे सगळं, त्याच्यातनं तू शिक. दुसऱ्या नवीन चुका त्याच्यातनं तू शिक, पण माझ्या चुकांतनं तू सावध हो. असं माझं, म्हणून जास्त लक्ष त्याच्याकडे किंवा सांगणं, त्याला अमुक सांगणं. पण त्याची आई त्याला जास्त हे करते. मी काय झालं की आता मुलगा मोठा झाल्यानंतर आपल्याला थोडीशी भीती वाटते. भीती म्हणण्यापेक्षा बरं वाटत नाही मुलाला. ते आई ज्या पद्धतीने सांगते मुलाला, त्याच्या इतकं मी नाही सांगू शकत. त्यामुळे मी तिला सांगतो की अजून आलेलं नाही, त्याला सांग, तो कुठे गेलाय बघ. ती म्हणते हो तुम्ही का नाही बोलत. तर मला मी बोलल्यानंतर काही होऊ शकतं ना, काय म्हणजे तो मग तुम्ही गेलो होतो मग अमुक तमुक. आईकडे नाही तो बोलत, आईकडे जास्त अटॅच्ड आहे. तर तो जास्त अटॅच आईला आहे. त्यामुळे मी माझं ते कार्ड तिकडे चालवतो. पण हे मला वाटतं सगळ्याच घरांमध्ये असतं की मुलगी आई जवळ जास्त वडिलांची असते, मुलगा आईच्या जवळ असतो. आणि आमच्या घरी सेम आहे, मुलगा आणि वडिलांच्या मधला दुवा आई असते. आई असते, अगदी बरोबर. शुभंकर आईला काय सांगतो तुम्हाला मेसेज पोहोचवायचा असेल तर? नाही, तो मला सांगतो ना सर, डायरेक्ट सांगतो. नाईस. जशी ती सांगते तसं तो, आणि तिचा स्वभाव सेम आहे जवळजवळ, आणि मी आणि माझ्या मुलीचा स्वभाव जवळजवळ सेम आहे. सही आहे. तसं मी समोरच्या चुकांमधून शिकलोय बरंच इंडस्ट्रीमध्ये.
इंडस्ट्री खूप म्हणजे अटॅच झालं ना आपण लहानपणापासून असल्यामुळे. बरोबर. त्यामुळे मी जेव्हा म्हणजे नाटकातनं कमर्शियल नाटकात काम करायला लागलो तेव्हा बरेच, आता मी नावं नाही घेत, पण बरेच नट काही व्यसनाधीन वगैरे असल्यामुळे एका पाठोपाठ एक नाटकं बंद पडत गेली की ते वारले, कोण अमुक गेला, मग तमुक गेला, तमुक गेला. इंडस्ट्रीत जवळजवळ म्हणजे प्रत्येकाची 4-4, 5-5 नाटकं चालायची, हाऊसफुल गर्दी. पण फक्त त्या गोष्टीमुळे, दारूमुळे ती बंद पडत गेली नाटकं त्यांच्या निधनानंतर. आणि अवकळ आली जवळजवळ इंडस्ट्रीला, आणि मग ती हिट अँड आउट नाटकं आली, आणि मग ते सगळं बिघडून गेलं त्याचं गणित नाटकांचं. त्यामुळे मला दारूविषयी खूप भयंकर चीड आहे. म्हणजे मी त्या गोष्टीविषयी नाही, पण त्या पिण्याविषयी खूप चीड आहे. मी स्वतः दारू, सिगरेट, तंबाखू काही नाही, नॉनव्हेज पण नाही खात, पण त्या गोष्टीमुळे चीड आहे. कारण फटके बसले इंडस्ट्रीला. म्हणजे आत्ता लोक शहाणी होत आहेत, पण तरीसुद्धा काही लोक चुका करत आहेत. त्याला मला म्हणायचं की तुम्ही नका करू, कारण ती जबाबदारी आपली ना. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुमची नाटकं चालतात, अख्खी इंडस्ट्री तुमच्या नाटकावर अवलंबून असते. मग तुमची पण जबाबदारी आहे तुमची हेल्थ सांभाळणं. ज्या गोष्टीमुळे तुमची हेल्थची हेळसांड होते ते थांबवायला पाहिजे का नको, कारण जबाबदारी आहे ना. तुम्हाला रोजीरोटी जेवण देतं ना तुम्हाला ते. मग तिथे तुम्ही कशाला हलगर्जीपणा करताय, तिथे प्रामाणिक राहणार. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तुमची नाटकं बंद झाली, लोक त्याच्यावर अवलंबून असणारे कुटुंब असतात ना. आणि ही तर सगळीच एका पाठोपाठ एक गेल्यानंतर काय झालं असेल विचार कर. म्हणजे त्यावेळी मी होतो, बघितलंय त्यांनी सगळ्यांचं. एक तर गोवा असोसिएशनच्या गाडीला मोठा ॲक्सिडेंट झाला, तो अत्यंत धक्कादायक गोष्ट. 5 एप्रिल होती, सगळे गेले, 5 जण गेले त्याच्यामध्ये, शांताबाई गेल्या. तर तो धक्का मला खूप होत होतोय. त्यामुळे आयुष्यात ठरवलं की आपल्यामुळे नाटक बंद होतं का म्हणे, नाटकाचा प्रयोग बंद होता का म्हणे. त्यामुळे मी आयुष्यात हेल्थवर जास्त लक्ष दिलं. पैसे भले कमी मिळाले, नाही मिळाले, कोणी बुडवलं, ठीक आहे, ओके, पण हेल्थ सगळ्यात महत्त्वाची मानली मी आयुष्यात. मी सगळ्यांना सांगणं आहे माझं की पैसे कमवले तर ते उपभोगायला हेल्थ चांगली पाहिजे ना. ते सगळे डॉक्टरला दिले तर उपयोग काय तुमच्या पैशाचा. 1000 रुपये कमवा, 1000 रुपये एन्जॉय करायला 50 रुपये डॉक्टरला दिले समजू शकतो, पण बाकी तुम्ही कमवता ना. पण 1000 रुपये कमवल्यानंतर जर 999 रुपये डॉक्टरकडे जातात, 1 रुपयात तुम्ही काय करणार. बरोबर. म्हणून तुम्ही रोज सकाळी 4 वाजता उठता. 4 वाजता उठतो, योगासनं, प्राणायाम करतो आणि व्हॉइस एक्सरसाइजेस करतो. व्हॉइस एक्सरसाइज तो तेही तुला कळलं का? ते चंदावरकर आहेत ना आपले, त्यांच्याकडनं शिकलो आम्ही. शाकुंतल नावाचं नाटक केलं होतं बाईंचं, विजयाबाईनं बसवलं होतं. त्यावेळी आम्हाला त्यांनी मला शिकवलं, त्यांचे एक्सरसाइज करून घेतले आमच्याकडनं. बर. तर ते उपयोगी पडले मला. पुन्हा मला हे महत्वाचं वाटतं की कन्सिस्टंटली इतके वर्ष हे करणं किंवा हे रुटीन फॉलो करणं, हा आत्ताच्या पिढीचा खरोखर स्ट्रगल आहे. म्हणजे आम्ही लिटरली 2 दिवस सुद्धा ठरवलेल्या ज्या काही 4-5 गोष्टी असतात त्या करू शकत नाही. आम्ही 2 दिवसात गळपटून पडतो. हे कसं तुमच्याकडे होतं? नाही, माझं पण असं नाही की बाबा मला कधी कधी अशी वेळ होती की उशिरा संपतो प्रयोग, शूटिंग, सकाळची शिफ्ट असते, मग वेळ मिळत नाही व्यायाम करायला. ओके, नाही मिळत तर नाही, पण झोप मात्र मी 6 तासाची घेतो. तर तो नाही वेळ मिळाला तर मग मी तो भरून काढतो, मग दुसऱ्या दिवशी करतो, तिसऱ्या दिवशी. आठवड्यातून निदान 3-4 दिवस तरी योगासनं, प्राणायाम होत असतात. अगदी त्याला काय अडचण, पर्याय नाही की बाबा सकाळची शिफ्ट असेल, 6ची शिफ्ट, तर 4ला उठून व्यायाम करून नाही जाता येणार, मग मी स्किप करतो, मग दुसऱ्या दिवशी करतो. नाही, पण तुमचा हा नाईलाज आहे कामामुळे. पण मी मात्र एक ठरवलंय की 6:30ला जेवायचं म्हणजे जेवायचं. संध्याकाळी 6:30ला मग लॉक करतो. 6:30च्या नंतर पोट लॉक. हे सगळ्यांना माहिती आहे, आता इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की मी 6:30ला जेवतो, रात्री जेवत नाही. हे कटाक्षाने पाळलं, कारण आपल्या इरेग्युलरिटी खूप आहे. कधी शूटिंग लागतं, कधी प्रयोग लागतात, कधी संपतात.
त्यात काहीतरी रेग्युलर असावं म्हणून मी जेवणाच्या वेळा रेग्युलर ठेवलेली आहे. आणि झोप 6 तासाची. बरोबर. दारू आणि सिगरेट आणि बाकी व्यसनांचं ठीक आहे, पण तुम्ही नॉनव्हेज, तुमची नॉनव्हेज- बायको एवढं सुंदर मासे बनवत हो, असताना खूप. माझी मुलगी पण छान बनवते. तुम्ही नॉनव्हेज का नाही खात? हा सांगतो मी, कारण माझी आई आहे ना खूप उत्कृष्ट नॉनव्हेज बनवायची, उत्कृष्ट. म्हणजे माझी तिची चव अजूनही मला आठवते, की मला बघितलं लक्षात येतं की ही चव अशी आहे. तर ती खूप सुंदर बनवायची. आणि ती वारल्यानंतर मी ठरवलं की नॉनव्हेज मला दुसऱ्या कोणाच्या हातचं खायचं नाही. आणि मग 88ला सोडलं मी. माझ्या बहीण, तिचं एक बहीण होती, मावशीची मुलगी, तिचं 5 परतवान झालं तेव्हा जे मटण खाल्लं त्याच्यानंतर मी 88ला बंद केलं मी नॉनव्हेज. आणि नंतर शिवाय योगासन वगैरे, प्राणायाम वगैरे ते क्लासेस केले, त्याच्यामध्ये आम्हाला शिकवलं की नॉनव्हेज खायचं नसतं. आता हे लोकांना पटणार नाही, पण ते मला पटवायलाही जात नाही मी. पण त्याच्यामध्ये शिकवलेलंच की आपलं शरीर नॉनव्हेजसाठी बनलेलंच नाही. पण काही लोक त्याच्यावर वाद घालतील किंवा त्याच्यामध्ये पडायचं नाही. आम्हाला जे शिकवलं, माझ्यावर जो परिणाम झाला, त्याच्यामुळे माझाही फायदा झाला नॉनव्हेज सोडल्यामुळे, त्यामुळे मी ते पाळतो. सर, तुमची आईवरची एक कविता आहे. अरे बापरे, मला आठवतही नाही ती. मला असं वाटलं होतं की तुमच्याकडे ती असेल तर मी ती नाही म्हणून ना. दाखवायला सांगणार होते. नाही ना. तुम्ही खूप सुंदर कविता करता. हो, आणि पण मला कुठलीही कविता आठवत नाही. तुम्हाला आधी सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो, मी ते अरे वाचून बाबा. दाखव. मला अशी आठवत नाहीत कविता. मी आपलं लिहून जातो, संपला विषय. आणि तुम्ही खूप उत्तम स्केचेस पण हो, ते काढता. काढला. ते आता माझ्या मोबाईलमध्ये असतील. पण ती पण वही घरी आहे. घरी राहिली. मग आता काय झालं असतं, मी सांगितलं असतं तर ती आत्ता सांगण्याची कळलं. मजा गेली असती. पण मी स्केचेस पूर्वीपासून काढायचो. मी शीद पाटीसांची जी कार्टून्स आहेत ना, ती मी शाळेत असताना काढलेली आहे, जशी आहे तशी. बरं. ती एक वही होती. बर. ती कार्टून्स होती ना, विनोदी कार्टून्स होती, ती मी काढायचो, मस्त काढली होती. अरे वा. मग मी मित्राच्या आईचा फोटो काढला होता एक, तोच एक करून मेजरमेंट घेऊन वगैरे सगळं. ते अनेक प्रकार केलेत काय त्याच्यामध्ये. पूर्वी मला वहीच्या शेवटी चित्र काढायची सवय होती. माहिती, शेवटचं पान माहिती आहे ना. नंतर जे चेहरा असतो पुस्तकांवर, त्याला दाढी मिशा काढणं, एक त्याचे रंगरूप बदलायचं सगळं. ट्रू आर्टिस्ट असण्याचं लक्षण आहे. केस वाढवून, मिशा काढून, बायकांना मिशा काढून त्याचं पुरुष करणं वगैरे, हे सगळे प्रकार केले. त्यामुळे ती. आणि माझा एक गरुड नावाचा मित्र होता, तो छान चित्र काढायचा. तर मला स्वतः ह्याच्यासारखं चित्र काढता आलं पाहिजे आपल्याला. मग त्याने तो कसा करायचा, तो मुलाचा चेहरा मी जास्त काढतो, बाकीचं मला मेजरमेंटचं गडबड आहे माझी. अच्छा. पण चेहरा थोडंसं करतो जवळपास जाणाऱ्या.